लास्ट टाइम आपण बघितलं होतं युनरी ऑपरेटर म्हणजे काय, बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, आणि इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, सो लेट्स स्टार्ट की अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे काय असतं. ओके, पहिले आपण त्याचे डेफिनेशन समजून घेऊ. ओके, देन वन बाय वन हा कॉन्सेप्ट समजून घेऊ. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे, काय असा हार्ड अँड फास्ट रूल नाही, असं काय रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. ओके, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, arithmetic operators in Java are used to perform a basic mathematical operation on variables and values. Those operators work with numerical data types such as int, float and double etc. आता ही त्याची डेफिनेशन म्हणजे की समजा आता आपला जो अरिथमेटिक ऑपरेटर्स आहे हे काय आहे की आपण जे आजपर्यंत 10वी ते 12वी पर्यंत जे बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म केलेले आहेत, बरोबर, ते ऑपरेशन जर आपल्याला आपल्या कोडिंग लँग्वेजमध्ये परफॉर्म करायचे असतील तर आपल्याला हे ऑपरेटर्स यूज करावं लागतात. ओके, तर हे जे ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स आपण यूज कशावर करतो, एक तर व्हेरिएबलवरती किंवा त्यांच्या व्हॅल्यूजवरती, बरोबर. आता त्याच्यासाठी हे जे अरिथमेटिक ऑपरेटर आहे हे कोणाबरोबर वर्क होतं, तर हे इंट, फ्लोट, डबल यासारखे जे डेटा टाइप्स आहेत त्यांच्याबरोबर हा वर्क होतो. तर आता अरिथमेटिक ऑपरेटर्स मध्ये आपल्याला टोटल 5 ऑपरेटर्स आहेत, 5 सिम्बॉल्स आहेत, ते आपण समजून घेऊ. ओके, मल्टिप्लिकेशन, दुसरं असणार आहे डिव्हिजन आणि 5वा असणार आहे मॉड्युलस. ओके, हे 5 बेसिक ऑपरेटर्स आपण यूज करतो अरिथमेटिक ऑपरेटर्स मध्ये. ओके, सो हे 5 ऑपरेटर्स आहेत जे नंबर वरती काम करतात किंवा नंबर किंवा व्हेरिएबल वरती काम करतात, बरोबर. आता हे ऑपरेटर्स आपण का वापरतो, तर समजा प्रोग्रामिंग मध्ये मला जर काही कॅल्क्युलेशन करायचे असेल, जसं की समजा मला कोणाचा EMI काढायचा असेल, मला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल ज्याच्यामध्ये मला टोटल अमाऊंट युजरला दाखवायची, किंवा मला एखादी गेम बनवायची ज्या गेममध्ये मला त्याचा स्कोर काउंट करायचा आहे, मला एज कॅल्क्युलेट करायची, पर्सेंटेज काढायचे आहेत, तर ह्या सगळ्यांसाठी मला हे जे 5 बेसिक ऑपरेटर्स आहेत अरिथमॅटिकचे हे मला लागतात. ओके, आता ते कसे काम करतात हे समजून घेऊया आपण. मी पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्या व्हेरिएबलला मी एक व्हॅल्यू दिली. ओके, देन मी दुसरा एक व्हेरिएबल घेतो ज्याच्यामध्ये मी एक अनदर व्हॅल्यू घेतली. मला याच्यावरती अरिथमॅटिक ऑपरेटर्स परफॉर्म करायचे आहेत, तर मी पहिला माझा अरिथमॅटिक ऑपरेटर परफॉर्म करील, बरोबर. A प्लस B हे जर केलं तर माझं आउटपुट काय राहील, माझं आउटपुट राहील 15. हे स्टोर होतील माझ्या या सम मध्ये. मला आता यांच्यामधला डिफरन्स फाइंड करायचा. मी एक नवीन व्हॅल्यू घेतो, इंट x इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू 15. ओके, मला यांचा डिफरन्स काढायचा आहे. ओके, ह्या केसमध्ये मी काय करील, मी सबट्रॅक्शन यूज करील. ओके, मी काय करतो, सबट्रॅक्शन यूज करतो, x मायनस वाय. देन मी ह्याला एक स्टोर करून घेतो सबमध्ये, या सबला मी इथे इनिशियलाइज करतो आणि मग ह्याच्यामध्ये माझा आउटपुट काय राहील 50. ओके, का तर 100 मधून 50 गेले, माझं 50 आउटपुट इकडे आलं. ओके, मी एक क्लास क्रिएट करून घेतो अरिथमॅटिक ऑपरेटर. मी काय करतो, एक व्हॅल्यू घेतो ए मध्ये. ओके, देन बी मध्ये एक व्हॅल्यू घेतो मी. इथे मी काय करेल, ए प्लस बीला प्रिंट करून घेतो. ओके, मी जर इथं ए प्लस बीला प्रिंट केलं आणि तुम्ही जर बघितलं ह्या केसमध्ये माझं आउटपुट किती आले, 20 आले. ओके, ह्या केसमध्ये माझं आउटपुट किती आले, 20. ह्या पद्धतीने सुद्धा ती व्हॅल्यू प्रिंट करू शकता, किंवा तुम्ही त्याला असं पण करू शकता, एक नवीन थर्ड व्हेरिएबल क्रिएट करा ज्याच्यामध्ये तुम्ही या दोघांची व्हॅल्यू स्टोअर करू शकता. थर्ड व्हेरिएबल क्रिएट करा ज्याच्यामध्ये या दोघांची ॲडिशन तुम्ही स्टोअर करू शकता. हे जे थर्ड व्हेरिएबल आहे याला प्रिंट करा. आता जे थर्ड व्हेरिएबल काय आपला सम, जर मी समला प्रिंट केलं तर सम मध्ये माझी व्हॅल्यू काय स्टोअर असणार आहे, ए ची आणि बी ची. ओके, ॲडिशन ऑफ ए अँड बी. तर इथं तुम्ही बघू शकता दोन्ही पण व्हॅल्यू मला दिसत आहेत. ए प्लस बी किती 20, आणि ए प्लस बी 20 मी स्टोअर केलेत एखाद्या नवीन व्हेरिएबलमध्ये, आणि ते व्हेरिएबल मी प्रिंट केलं त्याच्यामध्ये पण 20. ओके, बट जर अशा पद्धतीने एक नवीन, आता ह्याच्यामध्ये मी पहिलं स्टार्टिंगला काय करतो, एक स्ट्रिंग घेतो ज्याच्यामध्ये मी लिहितो ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. त्याच्या पुढे मी कॉन्कॅटिनेशन देऊन या दोघांचा ॲडिशन करायचा प्रयत्न करतो. ओके, या केसमध्ये तुम्हाला आउटपुट काय येईल हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर तुम्ही इथं बघा मित्रांनो, आपल्या ॲडिशन ऑफ 2 नंबर्सचं ॲडिशन किती आली आहे, 10. ओके, किती आली आहे, 10. हे ए मध्ये किती स्टोअर होते, 10. बी मध्ये किती स्टोअर होते, 10. बट या केसमध्ये ॲडिशन झाली का तुमची, नाही. ही का नाही झाली, कारण जर ॲडिशनच्या आधी जर तुम्ही एखादी स्ट्रिंग यूज केली तर त्याच्यानंतर ॲडिशन होत नाही. ओके, त्यानंतर ते कॉन्कॅटिनेशन म्हणून कन्सिडर केलं जातं. तर तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर हा झाला अरिथमॅटिक मधला एक पहिला ऑपरेटर. ओके, देन समजून घेऊया आता सबट्रॅक्शन पण सेम असणार आहे. प्लसच्या जागी तुम्ही मायनस लावता, मल्टिप्लिकेशन सुद्धा सेमच राहणार आहे, प्लसच्या जागी तुम्ही मल्टिप्लिकेशन लावता. ओके, तर ते दोन ऑपरेटर तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस म्हणून करा. देन मी घेतो पुढचा ऑपरेटर असणार आहे आपला डिव्हिजन. ओके, आता मी काय करतो, एक नवीन रिझल्ट घेतो. ह्या रिझल्टमध्ये मी स्टोअर करतो एक 10ला डिव्हिजन फाइंड करतो मी याची डिव्हिजन म्हणजे किती आली आहे, 5.
ओके. आता बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम असेल हे डिव्हिजन वर्क कसं होतं, बरोबर, वर्क कसं होतं. तर आपण मॅथमॅटिक्समध्ये बघितलं होतं की एखाद्या संख्येने आपण पूर्णपणे भाग देतो. बेसिकली आता बऱ्याच पोरांना इथं प्रॉब्लेम असेल हे डिव्हिजन वर्क कसं होतं, बरोबर. हे आपण बेसिक मॅथमॅटिक्समध्ये 12वी पर्यंत बघितला. व्हॅल्यूने दुसऱ्या व्हॅल्यूला आपण डिवाइड केलं, त्याच्यानंतर त्याचा जो डिव्हिडंट असतो, बरोबर, त्याचा जो डिव्हिडंट असतो हे त्याचं आउटपुट असतं. आता ह्या केसमध्ये 2नी 10ला आपण काय केलंय, डिवाइड केलंय. त्याच्यानंतर याचं आउटपुट काय राहणार आहे 5. हे 5 काय आहे, हे त्याचा डिव्हिडंट आहे, बरोबर, हे त्याचा डिव्हिडंट आहे. ते इथं आपल्याला रिझल्टमध्ये शो होईल. आता जर बघायचं झालं तर कसं, आपण असं बघितलं असेल तुम्ही ह्याच्या आधी, तर हा जो 5 आहे हा 5 तुमचा असणार आहे डिव्हिडंट. झालं डिव्हिडंटसाठी. आता जर मला मॉड्युलस यूज करायचं असेल तर मॉड्युलसचं वर्किंग काय आहे तर इथं बघून घ्या. मी सेम रिझल्ट घेतो आणि 10नी डिवाइड करतो, 10ला डिवाइड करतो 2नी. काही इथं एरर आली आहे, ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे, त्याला रियूज नाही करू शकत आपण. तो मी नवीन एक व्हेरिएबल क्रिएट करतो रिझल्ट 1 नावाचा, त्याच्यामध्ये त्या रिझल्ट 1ला मी स्टोअर करतो. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या केसमध्ये आपला आउटपुट काय असणार आहे. तर आउटपुट किती आहे 0. तर ह्या केसमध्ये आउटपुट 0 का आलं, तर आउटपुट 0 म्हणजे काय, आता इथं आपण काय केलंय 2नी भाग दिलाय 10ला. तर हा जो मॉड्युलस असतो, हा मॉड्युलस तुम्हाला आउटपुट काय आणून देतो, हा त्याची रिमाइंडर आणून देतो. हा काय करतो, हा रिमाइंडर आणून देतो आणि हा त्याचा डिव्हिडंट आणून देतो. इथं बघू शकता, इथं 5 काय तुमचा डिव्हिडंट आहे आणि हे जे 0 आहे हे तुमचे रिमाइंडर आहे. जर तुम्ही डिव्हिजन यूज केला तर तुम्हाला त्याचा डिव्हिडंट भेटेल आणि जर तुम्ही मॉड्युलस यूज केला तर तुम्हाला रिमाइंडर भेटेल. ओके. ह्याचा आउटपुट राहील 5 आणि ह्याचा आउटपुट राहील 0. ओके. तर मित्रांनो, समजा आता मला काय करायचंय, ए आणि बी मधला कोणता नंबर इव्हन आहे की ऑड आहे हे जर चेक करायचं आहे मला युझिंग अरिथमेटिक ऑपरेटर, तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, समजा मला आता चेक करायचं आहे ए ची व्हॅल्यू इव्हन आहे की ऑड आहे. ए ची घेण्यापेक्षा मी एम ची व्हॅल्यू घेतो. एम ची व्हॅल्यू घेतो मी 12. आता तुम्हाला इथं विचार काय करायचा आहे, हा जो एम आहे, ओके, ह्या एम मध्ये किती आहे माझे 12 आहे. आता ह्या जर 12ला 2नी पूर्ण भाग गेला आणि जर तेच, आता इथं मी कोणता ऑपरेटर यूज केलाय, इथं मी ऑपरेटर केलाय मॉड्युलस. ओके. मॉड्युलस म्हणजे काय, ज्याची रिमाइंडर 0 आली पाहिजे, त्याची रिमाइंडर इथं 0 आणि हा 0 जर दोन्ही सेम असतील तर हे काय, हा नंबर माझा इव्हन आहे. तर 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की हा नंबर इव्हन असेल की नसेल. जर तुमचा आउटपुट आला असेल तर क्रॉस चेक करा, बरोबर आउटपुट आलंय का, इट्स इव्हन नंबर, इव्हन आहे. हा जो 12 आहे आपला हा इव्हन आहे. जर मी त्याला 11 केला, त्या केसमध्ये इथं बघताय तुम्ही, इथं आपला आउटपुट येते का, नाही का, तर ही केसच चुकीची. त्या केसमध्ये 11ला पूर्ण भाग जाईल का, नाही. 11ला पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे त्याची रिमाइंडर 0 येईल का, नाही. सगळ्यांना माहिती आहे ह्या केसमध्ये आपला रिमाइंडर किती आला, 0 आला, बरोबर. जी कंडिशन होती ही सॅटिस्फाय झाली, म्हणून हा काय होता आपला इव्हन. बट जर मी 11ला प्रयत्न केला तर ह्या केसमध्ये माझा किती रिमाइंडर आलाय 1. आपली कंडिशन काय होती, 1 इज इक्वल टू 0. ही कंडिशन काय झाली तुमची फॉल्स. आपलं जे आउटपुट होतं ते इथं आपल्याला आलेलं नाही. ओके. तर मित्रांनो, अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तोपर्यंत कीप कोडिंग, कीप लर्निंग. भेटूया पुढच्या ऑपरेटर्स व्हिडिओमध्ये.